शांती. आज 6 मार्च 2023ची मराठी मुरली. आजच्या मुरलीमध्ये विशेष बाबा आपल्याला सांगतायत, मुलांनो, भक्तीमध्ये तुम्ही तुमच्याकडची सर्व प्रॉपर्टी ऑलरेडी खूप वेस्ट केलेली आहे. तर आता तुमच्याकडे जे पण एक प्रतिशत राहिलेलं आहे ते सर्व काही बाबांच्या सेवेसाठी तन मन धनाने लावून द्या. तर तुम्हाला त्याच्या रिटर्नमध्ये पदमगुणा प्राप्ती होईल, सुख शांतीची. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि बाबा सांगतात, ज्याप्रमाणे दुधासाठी आणि इतर गोष्टीसाठी लाईन लागते खरेदी करण्यासाठी, आणि जो समजतो की सकाळी लवकर गेलं तर आपल्याला लाईनमध्ये उभं राहायला नाही लागणार, त्याप्रमाणेच बाबांच्या गळ्यातली माळा बनण्याचं म्हणजे उच्च भाग्य प्राप्त करण्यासाठी इथे लाईन लागणार आहे. तर तुम्ही मात्र आता वेळ वाया घालवू नका. कुठल्याही गोष्टीचा पुरुषार्थ करण्यासाठी, हे ज्ञान लक्षात ठेवण्यासाठी, सकाळी उठून बाबांना अमृतवेलेमध्ये आठवण करण्यासाठी, शुद्ध भोजन खाणे, सत्संग करत राहणे, मुरलीचा नित्य अभ्यास करणं, नुमाशाम म्हणजे संध्याकाळी आरती लागताना बाबांच्या आठवणीमध्ये बसणं, हे सगळे नियम पालन करा. तर मात्र तुमचा वेळ सफल होईल. नाहीतर बाबांच्याकडून भाग्य घेण्यासाठी लाईन लागलेली आहे बाबा म्हणतात. तर बाबांनी त्याला म्हटलेलं आहे की बाबांच्या गळ्यातील माळा बनण्यासाठी लाईन लागेल, नंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही. आणि बाबांनी सांगितलं, जो बाबांच्या कार्यामध्ये सहयोगी बनतो तोच सहजयोगी आहे. आणि स्लोगनमध्ये बाबा सांगतात, निर्माण बना. कुठल्याही प्रकारचं मला सगळ्यांनी विचारावं, मला मान द्यावा, माझंच ऐकावं, मीच बरोबर करते, माझंच चांगलं, असा सगळा अहंकार सोडून निर्माण बना. जसे बाबा ठेवतील तसंच राहायचं आहे. आपल्याला कोणाकडून काही नको अशी व्रती धारण करा आणि निर्माण बनाल तर बाबा सांगतात की मान तुम्हाला आपोआपच मिळेल. तर या एकाग्र व्हा. बापदादा माझ्या समोर बसलेले आहेत आणि माझं किती मोठं भाग्य की भगवंत स्वयं मला शिकवत आहे, सद्गती करत आहे माझी. तर बाबा माझ्या समोर आणि महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हाला नवीन दुनियेसाठी नवीन ज्ञान देत आहेत, ज्याद्वारे सूर्यवंशी घराणे स्थापन होत आहे, ज्या घराण्याचे तुम्ही आता मालिक बनणार आहात. प्रश्न: कोणत्या गोष्टीचा विश्वास निश्चय पक्का असेल तर वारसाचे अधिकारी म्हणजे सुख शांतीची प्राप्तीचे अधिकारी सहज बनू शकता? उत्तर: सर्वप्रथम हा निश्चय व्हायला पाहिजे की बेहदचे बाबा म्हणजे सर्वांचे बाबा, पुरे दुनियेचे बाबा म्हणजे बेहदचे बाबा स्वर्ग बनविण्यासाठी आले आहेत. म्हणून कामधंदा करत असताना यांची आठवण राहावी की आपण त्या बाबांची संतान आहोत, आम्ही स्वर्गाचे मालिक बनणार आहोत. तर अपार खुशी राहिली आणि सहजच वारसाच्या अधिकारी बनाल. तर अपार खुशी राहिली पाहिजे, म्हणजेच रोजच्या जीवनामध्ये परिस्थिती येणार, प्रसंग येणार, जीवन आहे म्हणजे उतार चढाव असणार, तरी पण खुशी आत्माचा स्वधर्म आहे. त्या स्वधर्मामध्ये स्थित राहिले तर बाबा म्हणतात मग जरूर तुम्हाला सर्व वारसा बाबांच्याकडून मिळणार. हा पक्का निश्चय असलाच तरच बाबांच्यावरती जर पक्का विश्वास असेल की हां, बाबाच मला सुखशांती देण्यासाठी आलेला आहे आणि इतक्या गर्दीतून त्यांनी मी भाग्यशाली आत्म्याला निवडलेला आहे. कशासाठी? देवी देवता बनविण्यासाठी. हा जेव्हा विश्वास असेल तर बाबा म्हणतात अपार खुशी नक्की होईल. जर खुशी होत नसेल तर समजायचं आहे की मला एका पैशाचा सुद्धा बाबांच्यावरती विश्वास नाही, निश्चय नाही. तर जिथे निश्चय नाही तिथे प्राप्ती कशी होणार? आणि गीत आहे आजच्या मुरलीचं, जिस दिन से तुम मिले हमको हम तो मालामाल हो गए. ओम शांती. ही महिमा कोणाची झाली? परमपिता परमात्माची. त्यांना म्हटले जाते परमधाममध्ये राहणारे परमप्रिय परमपिता परमात्मा. तुम्ही आहात अनुभवी मुले, ज्यांना परमपिता परमात्माने आपले बनविले आहे. आणि तुम्ही मुलांनी मग परमपिता परमात्म्याला
आपले बनविले आहे. परमार्थात परे ते परे म्हणजे उच्च ते उच्च. आता आत्म्याला बुद्धीमध्ये येते. आपण आत्मे वास्तवमध्ये परमधाममध्ये परमपिता परमात्मा जवळ राहणारे आहोत. दुनियेमध्ये दुसऱ्या कोणालाही हे नॉलेज, हे ज्ञान माहीत नाही, तर स्वतःलाच परमात्म्याच्या रूप समजू लागतात. तर कोणतेही नॉलेज त्यांच्यामध्ये राहिले नाही. ते परमपिता परमात्मा जेव्हा येऊन भेटतात, तेव्हा ते नवीन दुनियेसाठी नवीन गोष्टी सांगतात. नवीन दुनियेमध्ये आहे नवा दिवस, नव्या रात्री आणि सुखच सुख. जुन्या दुनियेमध्ये आहे सर्वत्र दुःख म्हणजे जुने दिवस आणि जुन्या रात्री. अनेक प्रकारचे दुःख आहे ना. जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी सर्वांना दुःखच आहे. कारण रात्रीचे कामकटारी चालवतात, काम वासनेमध्ये जातात आणि दिवसासुद्धा पाप करत राहतात. नवीन दुनियेमध्ये नेहमी सर्वांना सुखच सुख असते. हे तर जरूर बुद्धीमध्ये असेल. हे तर जरूर बुद्धीमध्ये असेल. नवीन दुनियेमध्ये सूर्यवंशी लक्ष्मीनारायणाचे राजधानी आहे. असे म्हटले जात नाही की प्रिन्सेसची राजधानी आहे. राजा राणीची राजधानी म्हटले जाते ना. बरोबर. सतयुगामध्ये श्री लक्ष्मीनारायणाचे घराणे आहे. स्वर्ग असल्या कारणाने खूप 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 सुख आहे. त्या सुखासाठी तुम्ही आता पुरुषार्थ करता. पुरुष म्हणजे आत्मा ह्या शरीरामध्ये म्हणजे या रथमध्ये बसून पुरुषार्थ करत आहे. ते स्वर्गसुख प्राप्त करण्यासाठी. ती स्वर्गाची दुनिया आहे पावन राजधानी. बाबा तुम्हाला त्या नवीन दुनियेचा मालिक बनवितात. त्यावेळी साऱ्या विश्वामध्ये इतर कोणतेही घराणे जाती धर्म नसतात. जेव्हा कोणाला समजून तुम्ही सांगता, तेव्हा मग लिहून घ्या की हो, ही यथार्थ गोष्ट आहे. वेळोवेळी रिवाइज केल्याने तुम्हाला पक्का विश्वास म्हणजेच निश्चय होईल. नवीन पावन दुनियेमध्ये खरोखर यथा राजाराणी तथा प्रजासुद्धा सुखीच म्हणजे पावन असते. सदैव सुखी असतात. आता तर सदैव दुःखी आहेत. संगमावर तुलना केली जाते. कलियुगाच्या अंतामध्ये शेवटीमध्ये काय आहे आणि सतयुगाच्या आधीमध्ये काय असेल, आज काय आहे आणि उद्या काय असेल. आता बेहदची दुःखाची रात्र, कलियुगाची रात्र पूर्ण होते. मग उद्या दिवसामध्ये राज्य कराल, सुखामध्ये देवी देवतांचं राज्य कराल. आज पतित दुनिया आहे, उद्या पावन दुनिया होईल. साधू संत इत्यादी सर्व गातात, पतित पावन सीताराम, ईश्वराल्लो तेरो नाम. परंतु गातात मात्र त्याला ओळखत नाहीत. हे गायन शिवबाबासाठी आहे. बाबा सांगतात, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा हेच गात असतात ना, तर त्यांना विचारले पाहिजे, तुम्ही पतित पावन कोणाला समजून आठवण करता, कोणासाठी गाता, पतित कोण आहे आणि पावन करणारा कोण आहे. जे गातात त्यांना विचारलं पाहिजे. अशी सेवा तुम्हा मुलांना करायची आहे. पतित दुनिया आणि पावन दुनिया कशी आहे. जरूर पतितांना पावन बनवणारे येतील तर पावन बनवून पावन दुनियेमध्येच येऊन जातील ना. हां, पावन दुनियेमध्येच घेऊन जातील. कारण ते आहेतच पतित पावन. पावन म्हणजे सुख देणारे, आपल्याला सद्गुण प्रदान करणारे. तर ते आल्यावरती थोडे ना दुःख देतील. ते आल्यावरती तर पावनच बनवतील ना. तर बाबा सांगतात, कलियुग अंताला म्हणजे शेवटीला पतित दुनिया बनते. सतयुगादीला पावन दुनिया, सुखी दुनिया म्हटलं जाते. त्याचीच सर्वजण आठवण करतात ना. कोणी जर मेला तर काय म्हणतात, स्वर्गात गेला. मग स्वर्गामध्ये काय आहे हे तर तुम्ही जाणता ना. स्वर्ग म्हणजे सुखाची दुनिया, पावन दुनिया. त्यामध्ये आता तुम्ही जाऊ शकता. कशाने? बाबांच्या आज्ञेचं पालन करून. योग, धारणा,
सेवा, ज्ञानाला प्राप्त केलं तर तुम्ही पावन दुनियेमध्ये स्वर्गामध्ये येऊ शकता. कारण पावन दुनिया आहे स्वर्ग. तर जरूर स्वर्ग स्थापन करणारे निराकार परमपिता परमात्माच आहेत. पावन दुनिया स्वर्गाचे रचयिता आहेत परमपिता परमात्मा. नरकाचे रचयिता रावणची महिमा केली जाते ना. पहा, रावणाला जाळतात. मनुष्य काहीच समजत नाहीत. का जाळतात त्याला? नाव ठेवले आहे त्याचे रावण. अशा प्रकारचा कोणीही मनुष्य असू शकत नाही. रावण म्हणजे तुमच्यामध्ये असणारे सर्व वाईट दुर्गुण, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मोह, अहंकार हे रावणच आहे. परंतु मनुष्य काही जाणत नाही. मनुष्य तर पुनर्जन्म घेतात ना, तर नामरूप बदलत जातात. रावणाचे नामरूप कधी का नाही बदलले? आणि हे 10 डोके कायम असतात याचा काय अर्थ आहे? 10 डोके म्हणजे तुमच्यामध्ये असलेले 10 वाईट गुन्हे. दिवसेंदिवस रावण मात्र अर्धा फूट मोठाच होत जातो. कारण रावण आत्ता मोठा होत आहे ना. म्हणजे सर्वत्र दुःख आणि दुर्गुण आहेत. तमोप्रधान झाला आहे. त्याला जाळतच राहतात. आणि कोणाला जाळलं तर तो नष्ट व्हायला पाहिजे ना. तर तो प्रत्येक वर्षी वाढतच जातो. हे तुम्ही समजायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये दिवसेंदिवस तमोप्रधानता म्हणजे पापी वृत्ती वाढत जाते आणि दुःख अति होते. म्हणूनसाठी रावणाला वाढवतात, परंतु त्याचा अर्थ मात्र प्रत्यक्ष जीवनामध्ये समजत नाही. पतित कोण बनवितो? या 5 विकाराचे 5 विकारांनाच रावण म्हटले जाते. हे दुःख देतात, पतित बनवितात. तर या विकारांना सोडले पाहिजे ना. जे दुःख देतात त्यांना कधी आपल्यापाशी ठेवू का? तर हे विकारच दुःख देतात, त्यालाच रावण म्हटले जाते. साधू संत इत्यादी जास्ती करून काय करतात? या विकारांचं दानमध्ये घेतात. म्हणतात साधू संत, अच्छा, खोटे बोलणे आम्हाला द्या, खोटे बोलू नका. जास्ती करून कामविकारासाठी म्हणतात की महिन्यामध्ये 1-2 वेळेस जा. परंतु इथे तर 5 विकारांची गोष्ट आहे. केवळ एका विकाराला सोडलं तरी दुसरा मात्र येईल ना. म्हणजेच केवळ एका चोराला पकडलात तर मग दुसरा चोरी करू लागेल ना. तर सर्वच विकारांना सोडलं तरच सुखशांती मिळणार आहे. तर हे कोणालाही समजून सांगणे तुमच्यासाठी सोपं आहे. म्हणूनसाठी सेवा करायची आहे. पतित आत्मा महान आत्मा म्हटले जाते. पतित परमात्मा महान परमात्मा कधीही म्हणत नाहीत. याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर पावन कोण बनविणार? जरूर भगवानासाठीच. इशारा करतील ना. नंतर नजरसुद्धा वरती जाते ना. भगवंत म्हटल्यानंतर नजरसुद्धा वरती जाते ना. मग वरती कोण आहे? बाबा आहेत ना. अच्छा, आता ते केव्हा येतील? त्यांचे नाव काय आहे? भारतामध्ये शिवजयंती तर प्रसिद्ध आहे ना. परंतु त्यांचे नाव शिव आहे. दुसरे कोणते नाव देत नाहीत. बुद्धीमध्ये शिवलिंगचा आकार येतो ना शिव म्हटलं की. सोमनाथ म्हटलं तरी बुद्धीमध्ये लिंगच येईल. आता तुमची आत्मा जाणते. परमात्मासुद्धा आपल्याप्रमाणेच सितारा म्हणजे चमचमता तारा स्टार आहे. हे जे तारे आहेत ना, त्यांना नक्षत्र देवतासुद्धा म्हणतात. नक्षत्र भगवान कोणी म्हणत नाही ना. तर याचा अर्थ समजायचा आहे. तुम्ही नक्षत्रे, तारे तुम्ही आत्म्या आहात. तुम्हाला भगवान म्हणणार नाही. तर परमात्मा आहे बिंदू. परंतु पूजा कशी करणार? तर मग भक्ती मार्गवाल्याने लिंगरूप बनविले आहे. त्यालाच आपण शिवलिंग म्हणतो. इतकी मोठी चीज तर बाबा नाही. तो तर चमचमता तारा आहे. आत्मा तर लहान मोठी असत नसते. त्याचा आकार एकसारखाच असतो. तर त्यांना आकाराने मोठे बनविणे, शिवलिंग बनवणे हे सुद्धा चुकीचेच होते. कोणत्याही मनुष्याला परमात्माचे यथार्थ ज्ञान नाही. या गोष्टी खूप सूक्ष्म आहेत समजून घेण्यासाठी. परमात्मा एकदम बिंदू आहे.
चमचमता तारा आहे व त्यांची आठवण कशी करणार? अरे, आत्म्याला आपल्या पित्याला आठवण करणं तर खूप सोपं आहे ना. तुम्ही सुद्धा आत्मा ज्योती तारा आहे आणि तो परमपिता परमात्मा शिवबाबा सुद्धा तारा आहे. तर आठवण करणं किती सोपं आहे. फक्त पित्याची महिमा वेगळी आहे. परमपिता परमात्मा सर्व शक्तिमान आहे आणि तुम्ही मास्टर सर्व शक्तिमान आहे. तुम्ही जन्ममृत्यूमध्ये येता, तो अजन्मा आहे, तो जन्ममृत्यूमध्ये येत नाही. तर किती सोपं आहे. फक्त पित्याची महिमा वेगळी आहे. आत्मा तर एकसारखीच आहे ना. परंतु शिवबाबाला परम आत्मा म्हटलं जाते आणि तुम्हाला वेगवेगळी नावे असतात, देवात्मा, महात्मा. परंतु आत्मा सर्व एकसारखीच असते. आत्म्यामध्येच चांगले किंवा वाईट, श्रेष्ठ आणि कनिष्ठेचे संस्कार आहेत. आत्म्यामध्येच ज्ञान आहे. आत्मा किती छोटी आहे. मनुष्य गरीब अथवा श्रीमंत बनतात, ते सुद्धा आत्म्यातील संस्कारानुसार. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. मनुष्य परमात्म्याला जाणत नाहीत, त्यामुळे आत्म्याचे सुद्धा त्यांना ज्ञान नाही आहे. उलट ईश्वराला म्हणजेच परमात्म्याला सर्वत्र समजतात, म्हणजे सर्वव्यापी समजले आहे. आत्मेच हे सारे धारण करत ते. आत्मा संस्कारानुसार एक शरीर सोडून दुसरे घेते. हे आत्माच बोलते ना, ही आत्माच बोलते. मनुष्य स्वतःला मनुष्य समजून बोलतात. इथे स्वतःला आत्मा समजण्याची प्रॅक्टिस करावी लागते. आत्म्यांना परमपिता परमात्मा आम्हा आत्म्यांना परमपिता परमात्मा सद्गतीसाठी शिकवितात. मनुष्य तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे. नाही, आत्मा इथून वाईट किंवा चांगले संस्कार जरूर घेऊन जाते. कर्माचा लेखाजोखा पण घेऊन जाते. तर आत्मा निर्लेप नाही. बाबा म्हणतात, जर आत्मा निर्लेप आहे तर मग संस्कार कशामध्ये भरतात? खूप गोंधळ केलेला आहे. नव्या दुनियेसाठी नवीन ज्ञान बाबांनाच द्यायचं आहे. जुन्या दुनियेमध्ये राहणारे मनुष्य देऊ शकत नाहीत हे ज्ञान, तर बाबांना जाणले पाहिजे ना. भगवंत कोण आहे, सद्गती दाता माझा परमपिता कोण आहे, हे सर्वांनी जाणले पाहिजे ना. भक्तांना भगवानाकडून वारसा घ्यायचा आहे ना, सुखशांतीचा. भक्तीसुद्धा कशासाठी करतात? भगवंत प्राप्तीसाठी ना. तर भगवंताला ओळखले पाहिजे. भक्तीसुद्धा चालत आली आहे. दगडा मातीमध्ये परमात्माला शोधत राहतात. समजतात सर्वजण परमात्म्याचे रूप आहेत. वास्तवामध्ये आहेत सर्व तुम्ही आत्मा. भाऊ लक्ष्मीनारायणापासून जे काही मनुष्य मात्र आहेत, सर्व आत्मे भाऊ आहेत, परमात्मा नाही. किंवा भाऊ बहीण म्हणू शकता. तुम्ही सर्व भाऊ बहीण आहे. कोणीही मनुष्यात्मा परमात्मा भगवान बनू शकत नाही, कारण प्रजापिता ब्रह्माची संतान आहेत ना. तर शिवचे संतान म्हटले तर ते निराकार आत्मे आहेत ना. ब्रह्माची मुले शारीरिकदृष्ट्या भाऊ बहीण होतात ना, परंतु मग ग्रस्त व्यवहारमध्ये आल्याने भाऊ बहिणीचे भान विसरतात. जर ते ज्ञान राहिले तर मग विकारामध्ये सुद्धा जाणार नाहीत. आता पुन्हा बाबा समजवत आहेत, तुम्ही विकारामध्ये जाऊ नका, कारण तुमचा स्वतःचाच विनाश होईल, म्हणजे दुःख सोडणार नाही. मग तुम्ही एका परमपित्याची मुले आहात ना. आता शरीरामध्ये आहात तर भाऊ बहीण झाले, परंतु आत्मा आहात तर परमात्म्याची मुलं आहात. आता ब्रह्मासमोर बसले आहेत, तुम्ही त्यांची मुले बीके आहात ना. बीके म्हणजे ब्रह्मा कुमारी. आता पहा, ही युवती आहे. ग्रस्त व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र बनण्याची पुरुषार्थ करायचा आहे. पहा, राजा जनकचे सुद्धा उदाहरण आहे ना. सुरुवातीला केवळ एका गोष्टीचा
विश्वास झाला की निश्चय झाला की बाबा स्वर्ग बनविण्यासाठी, सुखमय दुनिया बनविण्यासाठी आले आहेत. बस हा तीर लागला तर लगेचच बाबांचे बनतील. बाबा म्हणतात, तुम्ही माझे बना तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालिक म्हणजे सदाची सुखशांती देतो. आहे ना निश्चय? भगवंतच देतो ना सर्व काही. निश्चय आहे ना की ते शिवबाबा बेहदचे पिता आहेत, सर्वांचेच पिता आहेत. जो आता त्यांचं आज्ञेचं पालन करेल त्यालाच तो भाग्य देईल ना. तर ते जे करतील तेच प्राप्त करू शकतात, कारण सर्व दुनियेमध्ये त्यांचीच मुले आहेत. म्हणूनसाठी बाबा सांगतात, हे तर बेहदचे पिता आहेत ना, तुम्ही जाणता ना, आम्ही वारसा जरूर घेणार. मन मना भव मध्याजी भव, किती सोपी गोष्ट आहे. कामधंदा करत असताना बुद्धीमध्ये हीच स्मृती राहावी की आपण बाबांची संतान आहोत, आपण स्वर्गाचे मालिक बनणार आहोत. ही खुशी राहिली पाहिजे ना. हे 84 जन्माचं तुमचं चक्र आहे. 84 जन्म केवळ सूर्यवंशी देवी देवताच आहेत ना. तुम्ही जाणता आपण स्वदर्शन चक्रधारी आहोत ना. केवळ चक्र म्हटल्याने जन्म सिद्ध होत नाही. म्हणून म्हणायचं आहे की आम्ही 84 जन्मांना जाणणारे स्वदर्शन चक्रधारी आहोत. म्हणजेच आम्हाला ज्ञान आहे. बाबाने आम्हाला मास्टर ज्ञानदाता बनविले आहे. बाबाने आपल्याला समजविले आहे, मुलांनो, तुम्ही सतयुगामध्ये देवी देवता होता. सतयुग त्रेतामध्ये सर्वत्र सुखशांती असते आणि द्वापर युगापासून भक्ती सुरू होते. ऋषीमुनी संन्यासी धर्मपिता येतात आणि नंतर कलियुगामध्ये तुम्ही परत भगवंताला शोधत भक्ती करता आणि एकीकडे अति दुःखसुद्धा व्हायला लागतं आणि मग तुम्ही तेव्हाच यदा यदाश्च धर्मश्च परमपिता परमात्मा आपल्या दिलेल्या वचनाप्रमाणे धर्तीवरती येतात आणि आम्हाला ब्राह्मण बनवून शिकवितात, सद्गतीचं सद्बुद्धी देतात. हे जाणणं म्हणजे स्वदर्शन चक्रधारी बनणं. तर तुम्ही जाणता आम्ही 84 जन्मांना जाणणारे स्वदर्शन चक्रधारी आहोत. तेव्हा मग बाबांची सुद्धा आठवण येईल, 5 युगाची सुद्धा आठवण येईल ना. कोणती आहेत 5 युग? सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग आणि संगमयुग, ज्याच्यामध्ये आत्मा परमात्म्याचं मिलन होतं. हा थोडासा वेळ म्हणजे संगम. याच संगमयुगाचं भक्तीमध्ये अधिक मास म्हणून पूजन करतात. अधिक धर्म आणि सत्कर्म भक्तीसुद्धा करतात. हा अधिक मास, अधिक वर्ष, अधिक वेळ म्हणजे आत्मा परमात्म्याचं मिलन, भाग्याचं वेळा म्हणजेच कलियुगाचा दुःखाचा अंत आणि सुखाची स्वर्गाची सुरुवात. हा जो वेळ आहे त्याला संगमयुग म्हणजे डायमंड एज म्हटलं जातं. तर बाबा म्हणतात, तुम्ही जाणता ना, आता पुन्हा स्वर्गामध्ये तुम्ही सुखामध्ये जाणार आहात. आमचे 84 जन्म पूर्ण झाले. बुद्धीमध्ये चक्र फिरत राहावे आणि शरीर निर्वाहार्थ कामधंदासुद्धा करत राहावे. बाबांनी सांगितले आहे, स्वदर्शन चक्राचे ज्ञान माझ्या भक्तांना तुम्ही द्या. त्यांना समजविल्याने लगेच त्यांना निश्चय होईल. बरोबर आपण 84 जन्म घेतो. 84 जन्म घेणारा नसेल तर मात्र त्याला हे ज्ञान समजणार नाही, त्याला धारणाच होणार नाही. 84 जन्माचा अर्थ आहे सर्वप्रथम आपण सूर्यवंशीमध्ये येणार. थोडे जरी कोणी ऐकून हे ज्ञान जाईल तरी स्वर्गामध्ये जरूर येईल, परंतु 84 जन्म मात्र घेणार नाहीत. उशिराने सुद्धा येऊ शकतात. त्यांचे मग 84 जन्म थोडेच असतील. या ज्ञानाच्या किती सूक्ष्म गोष्टी आहेत समजण्यासाठी, किती कर्माचा हिशोब आहे हे तुम्ही जाणता ना. तरीसुद्धा बाबा म्हणतात, अच्छा, जर इतके गूढ रहस्य गूढ, एकदम सिक्रेट, खूप मोठं सिक्रेट, इतकं गूढ रहस्य तुम्ही समजत नसेल तर किमान बाबांचे बनून वारसा तरी घ्या. आपण शिवबाबाचे संतान आहोत.
तर सुख शांती मिळेल ना. जे स्वर्गाचे रचयिता बाबाच आहेत ना, तो सुख शांती देणारा कधी कोणाला दुःख देईल का? तर मग तो स्वर्ग शांतीची दुनिया, सुखाची दुनियाच निर्माण करतो ना. ही नशा राहिली पाहिजे. परंतु माया, तमोप्रधानता, कलियुगाची कलाहीन अवस्था हे तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये टिकू देत नाही. माया टिकू देत नाही. नशा किंवा उमंग उत्साह काहीतरी म्हणतात. काही तर म्हणतात बाबा आणि वारसाला आठवण करणं हे काही मोठी गोष्ट नाही. तर माया आमचे काय करणार? आम्ही तर अवश्य बाबांच्याकडून सुखशांतीचा देवी पदाचा प्राप्ती वारसा घेणारच. किती सोपी गोष्ट आहे. कोणाला जर ह्या ज्ञानाचा तीर लागला तर बाबांच्यानी मिळणाऱ्या सुखशांती स्वर्गाच्या पदाची वारसाची जरूर आठवण करत राहतात. खूप खुशीमध्ये राहील. जोपर्यंत खुशी वाढत नाही तर बाबा म्हणतील, मुलांनो, पायी पैसेच्या निश्चयवाले आहात. पक्का निश्चय असल्याची खुशीचा पारा अतिशय वाढलेला असतो. एखाद्या राजाला जर संतान होत नसेल, एक गोष्ट आहे एक राजाची, तर बाबा त्याची आठवण करून देतात की एखाद्या राजाला जर संतान मूल होत नसेल, तेव्हा म्हणतात किल्ल्याच्या आतमध्ये जो सर्वात पहिला येईल त्याला मी दत्तक घेणार. मग सगळी लाईनच लागते, रांगच लागते. मॅचमध्ये सुद्धा बघा रांग लागते ना. आणि दुधाच्या बाटल्या देखील घेण्यासाठी रांग लागते. पहिला नंबर लागण्यासाठी पहाटे लवकर उठून जाऊन उभे राहतात. नाहीतर समजतात की आम्हाला थांबावे लागेल. मग लाईनमध्ये दुधाच्या आणि कुठल्याही गोष्टीची लाईन लागते ना. तरी ते सुद्धा बाबांच्या गळ्यातील हार बनण्यासाठी लाईन लागली आहे. रांग आहे, लाईन लागली आहे. संपूर्ण मदार तुमच्या पुरुषार्थावरती आहे. बाबांची आठवण मनबुद्धीने करा आणि बुद्धीने धावा घ्या बाबांच्या पाशी. शरीराने आपले कर्तव्य कर्म करा. ग्रस्त आश्रमसुद्धा ग्रस्तमध्ये राहून आपली ग्रहचारी आणि आपला पुरुषार्थ करायचा आहे. बाबांची आठवण करणं हे बुद्धीची धाव आहे ना. बाकी कामकाज इत्यादी भले करत राहा. आत्म्याचे दिल यारडे, हात कारडे. म्हणजे दिल मनबुद्धी बाबांच्या आठवणीमध्ये आणि हाताने सर्व काम करत राहा. हृदय माशुकाकडे, हात कामामध्ये. आशुक माशुक एका जागी थोडेच बसून राहतात. कामधंदा करतात ना, पण हृदय माशुक जवळ असते. तर तुम्ही आत्मासुद्धा शांतीदाता, सुखदाता शिवबाबांचे आशिक झाले आहात ना. शिवबाबा तुमचा माशुक आहे ना. तो सर्व काही देतो. म्हणूनसाठी कामकाज इत्यादी सर्व काही करत बुद्धी त्याच्याकडे असते. तरी ते सुद्धा बुद्धी एकासोबत पाहिजे जे आपल्याला स्वर्गाचे मालिक बनवितात. जेवढा वेळ मिळेल त्यामध्ये पुरुषार्थ करा. ग्रस्त व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला राहायचं आहे. हा काही कर्मसन्यास नाही. शरीर निर्वाहार्थ काम तर करायचंच आहे. बाबा म्हणतात, आता ब्रह्मशरीरामध्ये ब्रह्मतनामध्ये येऊन मी तुमचा पिता आहे. मी तुम्हाला स्वर्गाचा मालिक बनवितो. तुम्ही मला आपले नाही बनवणार. माझे बनले आहात तर आता माझ्यासोबत बुद्धीचं कनेक्शन लावा, म्हणजे योग लावा. माझे बनून मग तुम्ही जर पवित्र राहिला नाहीत तर काय होईल? भगवंताचं नाव बदनाम होईल. पवित्र राहणं म्हणजे काय? काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या रोजच्या स्वभावामध्ये, संस्कारामध्ये ठेवायचं नाही. तर मात्र भगवंताचं नाव बदनाम होणार नाही. नाहीतर तुम्ही अजूनसुद्धा क्रोध, लोभी असाल तर मनुष्य म्हणेल, बघा ह्यांना परमात्मा भेटला तरी हे असे आहेत. म्हणजे भगवंताची निंदा होईल ना मग. म्हणून बाबा सांगतात, मुलांनो, माझं बनून मनबुद्धीने पवित्र राहाल तरच भगवंताचे नाव बदनाम करू नका. नाहीतर खूप सजा खायला लागेल. सद्गुरूचे निंदक स्वर्गाचे दारी जाऊ शकत नाहीत. अच्छा, बाप दादा, मात पिता ज्यांच्याद्वारे स्वर्गाचे सदैव
सुखाचा वारसा घेता, सुदर्शन चक्रधारी बनून राज्यभाग्य घेता, अशा बापदादांची खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचाही आत्मिक प्यारे प्यारे गोड गोड शांतीचे सागर, सुखाचे सागर अमरनाथ प्राणेश्वर बाबांना आणि आमच्या आत्मिक पित्यांना याद प्यार गुड मॉर्निंग प्यारे बाबा नमस्ते. प्राणप्रिय शिवबाबा नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. बाबांच्या गळ्यातील हार बनण्यासाठी बुद्धीने शर्यत लावायची आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहून शर्यत करायची आहे. नंबर 2, शरीर निर्वाहार्थ काम करत सुदर्शन चक्र फिरवायचं आहे. बाबांनी काय सांगितलं? शरीर निर्वाहार्थ काम सुद्धा करायचं आणि बुद्धीमध्ये सुदर्शन चक्र फिरवायचं आहे. कधीही सद्गुरूचं निंदक बनायचं नाही. नाव बदनाम होईल असं कुठलंही कर्म करायचे नाही. आणि वरदान, आपल्या शिल्लक राहिलेल्या तन मन धनाला ईश्वरीय कार्यामध्ये लावून जमा करणारे सदा भगवंताचे सहयोगी भव. वरदानाचं विश्लेषण आहे, स्पष्टीकरण आहे. यादगार स्मृती स्वरूपामध्ये जे गोवर्धन पर्वताला उचलण्यामध्ये प्रत्येकाची बोट दाखविले आहे ना, ही तुमच्याच संयोगाची निशाणी आहे. चित्रामध्ये बाबा 7 असल्याने सुद्धा दाखवतात ना, तर सेवासुद्धा दाखवितात. आता तुम्ही मुले बापदादांचे सहयोगी बनले आहात ना, तेव्हा स्मृतिस्वरूप बनले आहे. भक्तीमध्ये तर तन मन धन जे काही लावले त्यामध्ये 99% तुम्ही गमवून बसले आहात. बाकी जे काही 1% वाचले आहे त्याला मात्र आत्ता भगवंताच्या सेवेमध्ये तन मन धन सफल करा. जे तर तुम्हाला पदमगुणा प्राप्ती होईल. स्लोगन, जे निर्माण बनतात त्यांना आपोआपच सर्वांच्याकडून मान प्राप्त होतो. जे निर्माण बनतात म्हणजे आम्ही तुम्हाला विश्लेषण सांगितलं ना, निर्माण म्हणजे काय. तर ही मुरली परत परत ऐका, तर मात्र बाबांच्या बरोबर योग लागण्याचं पुण्य, धारणा आणि दैवी गुणांची धारणा सहज होईल. म्हणून स्लोगन आहे, जे निर्माण बनतात त्यांना आपोआपच सर्वांचा मान प्राप्त होतो. ओम शांती. गोड गोड प्राणेश्वर बाबांना अगणित पदमगुणा शुक्रिया.